मान प्रमाण तुमच्या ग्रंथ नसतात हां त्याची चांगली सोय सोबेताई सांग काय केला शिंदेताई वेदांत मतानुसार उपमान आणि उपमिती यांचे स्वरूप सांगतात. वेदांत मतानुसार उपमान आणि उपमितीचं स्वरूप सांगत आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला नैयायिकांच्या मतानुसार वेदांत लक्षण आणि स्वरूप हा विषय झालेला आहे उपमान प्रमाणाचा. आता नैयायिकांच्या मताप्रमाणे जो विचार केलेला होता उपमिती आणि उपमान प्रमाणाचा, त्यात संज्ञेमध्ये संज्ञेच्या ज्ञान त्याला उपमिती प्रमाण आणि उपमिती प्रमेयचे जे कर आहे असा विषय त्याच्यात पाठीमागे येऊन गेलेला आहे. ती नैयायिकांची प्रक्रिया झाली. आता वेदांताच्या प्रक्रियेनुसार उपमानाचं हे काय आहे स्वरूप काय आहे तर ते आता सांगतात. सांगा. म्हणजे वेदांत मतात उपमिती प्रमेयच्या करणास उपमान प्रमाण म्हणतात. ते असं वेदांताचं ते सामान्य लक्षण आहे. सामान्य लक्षण हे सामान्य आहे. प्रमेयच्या करणास प्रमाण म्हणतात. हे सगळ्या प्रमाणांना लागू होणारं सामान्य लक्षण आहे. शिष्याने तिथे शंका केलेली होती ना पुढे त्यासाठी उदाहरण सांगितले त्यांनी. एखाद्या गावात राहणाऱ्या पुरुषांनी गावात त्याला गायीचं ज्ञान आहे आणि तो वनात गेल्यानंतर त्यांनी गवायला पाहिलं तर हा गायीसारखा पशु आहे असं त्याला ज्ञान होतं. प्रथम कोणी एखादा वनामध्ये जाण्याची इच्छा करणारा पुरुष वनामध्ये गेला तर त्याला जाण्याच्या आधी जो गावामध्ये राहणारा पुरुष आहे त्याने असं ज्ञान करून दिलेलं आहे की वनामध्ये गवई नावाचा प्राणी आहे. पण मग तो गवई नावाचा प्राणी कसा आहे, कारण तिथे त्यावेळेला ज्या वेळेला तो पाहेल त्यावेळेला कोणी त्याला ओळख करून देणारा नाही. मग त्या गावातल्या ज्या पुरुषाने त्या गवयाला पाहिलेलं आहे तो म्हणतो काही विशेष नाही, तो गायीच्या आकारासारखाच आहे, गो सादृश्य आहे. आणि मग तो वनामध्ये गेला त्यावेळेला त्याने गवई नावाचा पशु पाहिला. तर त्या गवई नावाच्या पशुला पाहिल्यानंतर त्याला त्या ठिकाणी गायीची स्मृती झाली. याला उपमान प्रमाण असं म्हणतात. आणि नंतर गायीच्या ठिकाणी, आता गायी तिथं प्रत्यक्ष आहे का नाही, पण गायीच्या ठिकाणी गवयाची जी ज्या ठिकाणची स्मृती बनते उपमिती प्रमाण. उलट केलं माझी गाय देखील पशुसारखीच आहे. प्रथम माझी गाय पण अशीच आहे असं माझी गाय अशी. उलट केलं का प्रमाण होतं, उलट केलं का उपमिती प्रमेय होतं. पहिलं प्रमाण आणि नंतर सादृश्य प्रमाण आणि दुसरं प्रमेय. प्रमाण आणि आपला प्रमिती कोणती? पहिल्यांदा प्रमाण नंतर प्रमिती नंतर म्हणजे ज्ञान. मान म्हणजे प्रमाण. तिथं मान शब्द येतो त्याच्यात प्रमाण असायचं. गवयाच्या ठिकाणी गो सादृश्याचं जे प्रथम ज्ञान या दृष्टांतामध्ये ते उपमान प्रमाण घेतले त्याने. आणि गायीच्या ठिकाणी गवयाचं सादृश्य जे ज्ञान त्याला उपमिती प्रमाण. गायीच्या ठिकाणी गवयाचं सादृश्य जे आहे ते काय आहे? उपमिती प्रमाण. उपमिती आहे म्हणजे ज्ञान. आणि मग शिष्याने शंका विचारली की हे तुम्ही जे उपमिती प्रमेयच्या करण्यास उपमान प्रमाण म्हणता हे लक्षण सांगितलं हे तर वेदांताच्या प्रमाणे नाही एका प्रमाणेच आहे. आणि तुम्ही तर म्हणले होते सुरुवातीला की स्वरूप आणि लक्षण सांगतो आणि लक्षण जर एक सांगितलं तर स्वरूपामध्ये पण कसा भेद येईल? मग स्वरूप म्हणून नैयायिकांचे आणि वेदांताचे लक्षण मला तर सारखेच दिसतात. प्रमेयच्या करणास उपमान प्रमाण म्हणजे प्रमेयच्या करणाला प्रमाण म्हणतात. तर हे लक्षण तर तुमचं सारखंच दिसतंय. तिथे उपमान प्रमेयच्या करणाला उपमिती उपमान उपमिती प्रमेयच्या म्हणतात. हे लक्षण दोन्हीही पक्षामध्ये सारखंच दिसतं. म्हणजे नैयायिकांच्या लक्षणात नाही भेद केला तर स्वरूपात कसं होईल? मग स्वरूप काय वेगळं सांगणार? मग वेगळं काय सांगितलं तुम्ही? तर मग त्याचं श्री गुरु सांगतात हे जे लक्षण सांगितलंय हे सर्व प्रमाणानुसार सांगितलंय
तर त्याला सामान्य लक्षण असं सामान्य म्हणतात. लक्षण. लक्षणामध्ये सामान्य लक्षण केलेलं आहे. तर आता हे जे लक्षण केलंय की प्रमेयच्या करणाला प्रमाण म्हणतात, हे सामान्य सामान्य लक्षण. सगळ्यांच्या प्रमेयच्या म्हणजे ज्ञानाची. हा, तर आता आपण पहिल्या अगदी प्रत्यक्ष प्रमाणापासून पाहिलं तर सगळ्या प्रमाणाला प्रत्यक्ष प्रमाणाची उपमिती प्रत्यक्ष प्रमाणाच्या ज्ञानाला काय म्हणतात? प्रत्यक्ष प्रमाण प्रत्यक्ष. तर प्रत्यक्ष प्रमेयच्या करणाला प्रत्यक्ष प्रमाण. अनुमिती प्रमेयच्या करणाचा अनुमान प्रमाण. म्हणतात. शाब्दिक प्रमेयच्या प्रमेयच्या प्रमाणाला शाब्द प्रमाण. म्हणतात. आणि उपमिती प्रमेयच्या प्रमाणाला उपमिती प्रमेयचे जे हे सगळ्यांसाठी काय झालं? हे सारखं सामान्य अभाव प्रमेयच्या करणाला अनुपलब्धी प्रमाण. ठीक. सारखं पुढे आणि मग ही सामान्य लक्षण सांगितलं श्री गुरु म्हणजे सांगतात ही सामान्य लक्षणे, आता विशेष लक्षणं सांगतात प्रत्येकाचे. आता हे सामान्य लक्षण झाल्यानंतर परत त्याचं काय आहे? प्रत्येकाची विशेष लक्षण. न्यायिकाचे वेदांताचे विशेष प्रत्येकाचं लक्षणे विशेष आहेत. वेगळं. हा, तर विशेष लक्षण काय सांगा? मग संज्ञेमध्ये संज्ञेच्या वाच्यतेचं जे ज्ञान ते उपमिती प्रमा असं कोणाच्या मताप्रमाणे? दोन्ही आणि सादृश्य ज्ञान जन्य ज्ञान हे उपमिती प्रमा हे वेदांताच्या मताने. सादृश्य ज्ञान जन्य ज्ञान, ज्ञान उपमिती. तर हे वेदांताचे. म्हणून याच्यामध्ये भेद आलेला आहे. त्यांनी केलेलं लक्षण न्यायिकाने आणि वेदांत शास्त्राने केलेले लक्षणात वेगळं वेगळं. वेगवेगळा. आणि त्यात पण न्यायिकांमध्ये पण नवे न्यायिक हे वाक्यार्थ अनुभव असं उपमान प्रमाण मानतात. आणि प्राच्य न्यायिक हे सादृश्य ज्ञान प्रत्यक्ष जे सादृश्य प्रत्यक्ष जे ज्ञान त्याला उपमान प्रमाण मानतात. म्हणजे प्रमाणात गेलं. उलट झालं. प्राच्य नायकांचं मत तुम्ही नव्या सांगितलं, नव्यांचं वाक्यार्थाचा अनुभव प्राच्य न्यायिक म्हणतात. आणि नवे नवे न्यायिक प्रत्यक्ष पिंड ज्ञान. पिंड ज्ञान. इकडे आणि जे सहकारी मानलंय जे प्राच्यांनी सहकारी मांडलं ते इकडे प्रमाण मानलंय. मानलं. आणि यांनी इकडे अन्यथा सिद्ध वाक्यार्थ अनुभव नव्या नायकांनी. उलट सुलट आहे फक्त हा. लक्षात ठेवा. काही नाही, शब्दार्थाचा अनुभव जो आहे ना तो प्राच्यांनी काय केलेला आहे? प्रमाण मानलं. यांनी जो अन्यथा सिद्ध मानला नव्या नायक. बरोबर होतं बोलताना उलट सुलट. या दृष्टांतात सादृश्य ज्ञान जन्य ज्ञान रूपासी जी उपमिती हे गायीच्या ठिकाणी गवयाचे सादृश्य ज्ञान होते हे उपमान होय. हा. म्हणजेच उपमितीचे करण अर्थात गवयाच्या ठिकाणी होणारे गायीचे सादृश्याचे ते ज्ञान ते होय. हा, गवयाच्या ठिकाणी गायीचे गायीचं सादृश्य ज्ञान हे काय झालं? उपमान प्रमाण झालं. आणि गायीच्या ठिकाणी गवयाचं होणार उपमिती प्रमाण झाली. उपमिती प्रमाण झाली. या मतात उपमान प्रमाणाला व्यापारहीन म्हटले कारण त्यांच्यात व्यापारच मिळत नाही. आता न्यायशास्त्रकार करणाचं लक्षण करताना काय केलं? व्यापाराला असाधारण कारणास करण म्हणतात. व्यापारवान असाधारण कारणाला करण असं म्हणतात. म्हणजे करण जर म्हटलं की तो व्यापार घडला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. पण वेदांत म्हणतात, पण वेदांतांनी तशी काय अपेक्षा केली? व्यापार मिळतच नाही तिथं. माणूस- हा. आमचं काही तसं म्हणणं नाही. म्हणून मग व्यापारच मिळत नाही आणि कोणताही व्यापार नसतो. आणि त्यांच्या मतात वैधर्म्य विशिष्ट ज्ञानाला ते उपमान प्रमाण मानत नाहीत. ते फक्त सादृश्य ज्ञानालाच मानतात. आणि कोण? वेदांती. वेदांती. वेदांती नाही मानत. कारण न्यायशास्त्रकार वैधर्म्य मानतात आणि सादृश्य मानतात आणि वेदांती वैधर्म्य मानतात. हा. वैधर्म्य मानत. पण याच्यामध्ये बलवान जे लक्षण आलेलं आहे ना ते न्यायशास्त्र. कारण ते मंद मुमुक्ष करता गरजेचं आहे. उत्तम. म्हणून पुढे असं म्हटलेलं आहे त्यांनी की आम्ही न्यायशास्त्राचा आदर करतो. प्रत्येक ठिकाणी नाही आदर केला जात, पण जेवढ्या ठिकाणी समजा जर उपयोगी असेल तर विनाकारण त्याचा धिक्कार करण्यापेक्षा स्वीकार करा. तर स्वीकार करायला काय अडचण आहे. आणि दुसरी गोष्ट ते याच्या विरोधात नाही गेलं पाहिजे. सिद्धांताला पोषण विरोधात सिद्धांत आता वैधर्म्य आत्म्याच्या विरोधातले धर्म उलट जास्त फायदा हा आहे. जास्त फायदा आहे. सिद्धांतच मिळत नाही ना साधं. वैधर्म्याचा जास्त फायदा आहे. एवढंच आहे. आणि आणखी पण असादृश्यजन्य ध्यान पण मानलं त्यांनी. 3 मानलेत ना प्रकार. वैधर्म्य हा वैधर्म्य. असाधारण ते प्रकारामध्ये केले असाधारण धर्म म्हणजेच
त्यांची वैशिष्ट्ये येतात. तर त्याच्यामुळे सुद्धा काही ज्ञान होतात असं त्यांचं म्हणणं आहे. वैशिष्ट्य वेगळं आणि विरोधी ज्ञान वेगळं, म्हणजे वैधर्म्य वेगळं आणि असाधारण आपण ज्याला म्हणतो तर ते वैशिष्ट्यामध्ये येतं, ते वेगळं आहे. बरोबर झालं का? चला आता तिसरा जो मुद्दा आलेला आहे याच्यातला उपमान प्रमाण निरूपणात. विचारसागरामध्ये न्यायमतानुसार उपमितीचे कथन केले आहे. विचारसागरमध्ये जो विषय झालेला आहे थोडा आलेला आहे, तिथे काय फारसं नाही, काय तात्पुरता थोडा विषय टाकलेला आहे. आता त्याचं खास विश्लेषण इथेच आहे. तेव्हा तिथं जे आलेलं आहे ते न्यायमतानुसार आलेलं आहे. याविषयीचा अभिप्राय विचारतो शिष्य म्हणून शंका केली. शिष्य महाराज, विचारसागर या ग्रंथात जे उपमितीचे स्वरूप सांगितले आहे ते न्यायमतानुसार सांगितले आहे ते का? हा, ते न्यायमतानुसार का सांगितलं? वेदांताचं मत का नाही सांगितले तिथे सांग. श्री गुरु, हे शिष्य, विचारसागरात न्यायमतानुसार उपमितीचे स्वरूप सांगण्याचा अभिप्राय असा आहे की जर न्यायमतानुसार उपमिती उपमानाचे स्वरूप मानले तरी अद्वैत सिद्धांताची हानी तर नाहीच. उलट न्यायिकाच्या रीतीने उपमान उपमितीचे स्वरूप मानले तर सिद्धांताचं अनुकूल उदाहरण मिळते. बरोबर आहे. म्हणजे सिद्धांताला अनुकूल उदाहरण मिळतं. सिद्धांत काय आहे तुमचा? की आत्म्याचं ज्ञान करून द्यायचं. मूळ आपल्याला काय करायचं? म्हणजे जो कोणी वेदांत शास्त्राचं अध्ययन करेल तो कशासाठी करेल? आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हावं म्हणून किंवा ब्रह्माचं ज्ञान व्हावं म्हणून. पण आत्मा किंवा ब्रह्म याच्या सादृश्य एकही पदार्थ अस्तित्वात नाही. म्हणजे आत्म्याच्या सादृश्य असा पदार्थच नाही आणि असणं संभवनीय नाही. असला तर मग आत्माच राहिला नसता. ब्रह्माच्या सादृश्य कोणता पदार्थ आहे असा म्हटला तर ब्रह्माच्या सादृश्य कोणताही पदार्थ नाही, आत्मसादृश्य कोणता पदार्थ नाही. म्हणून मग तद्भिन्न पदार्थ मात्र मिळतात. म्हणजे विरोधी धर्मवान पदार्थाची उपलब्धी होते. विरोधी धर्मवान पदार्थ कोण आहेत? तर आत्मभिन्न, ज्याला आम्ही अनात्मा म्हणतो. म्हणजे देहाधिक सगळेच पदार्थ आत्म्याहून वैधर्म्यवान आहेत. वैधर्म्यवान आहेत म्हणजे विरोधी धर्मवान आहेत. म्हणून तिथं तुम्हाला एक उदाहरण प्राप्त होऊन जातात. म्हणून वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान ते उपमिती असं जर केलं तर मग ते लक्षण तिथं बरोबर बसतंय. म्हणून त्यांनी केलेले लक्षण आम्ही तात्पुरतं वापरायला आम्हाला काही अडचण नाही आणि अद्वैत सिद्धांताची कुठे हानी होत नाही आणि उलट फायदाच होऊन जातो. नेहमी फायद्याची गोष्ट पाच जावी. कशात का आपला फायदा आहे ते आपण जर पाहिला, फायदा जिथे असेल तेवढा भाग घ्यायला अडचण नाही. संपूर्ण स्वीकृती नाही केलेली. कारण न्यायमतात म्हणून न्यायमतानुसार उपमिती उपमानाचे स्वरूप मानले तरीही अद्वैत सिद्धांताची हानी होत नाही. उलट काय होतं? न्यायिकांच्या रीतीने उपमान उपमितीचे स्वरूप मानले. म्हणजे कसं की वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान आणि सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान तर वेदांतांनी मानलेलंच आहे. म्हणून त्याच्यातला त्यांनी वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान हा मुद्दा इकडे आणला तर वेदांताच्या मतापेक्षाही अधिक जास्त आकाशाचं जर उदाहरण घेतलं, अध्ययन करणारा होतो. वेदांतांनी जर आकाशाला आत्म्याचं जरी उदाहरण घेतलं तरी कमी पडत. हा दिलेलंच आहे. बुद्धी सूक्ष्म व्हायला न्याय चांगलं. हा ते बी तो एक फायदा आहेच आहे की वेदांत न्यायशास्त्राच्या अध्ययनाने बुद्धी ही सूक्ष्मला तीव्र होते, धार लागते तिला. आणि इथल्या मताप्रमाणे इथे काय मिळालं तुम्हाला? उदाहरण मिळालं. कसं म्हणतात तर ऐका. कारण न्यायमतात केवळ सादृश्य ज्ञानापासून उपमिती होते असे नाही तर वैधर्म्य ज्ञानापासूनही उपमिती होते असे मानले. न्यायमतात केवळ सादृश्य ज्ञानापासून उपमिती होते असे नाही. कोणाच्या मतात सादृश्य ज्ञानापासून उपमिती होते? आणि न्यायमतामध्ये दोन्हीपासून म्हणून फायदाच झाला. तर वैधर्म्य ज्ञानापासूनही उपमिती होते. हा काय आहे? जास्त फायदा आहे. चला त्यामुळे सिद्धांताचं अनुकूल उदाहरण मिळते ते असे. सिद्धांताला अनुकूल उदाहरण मिळाले. कोणतं उदाहरण मिळालं सांगा? शिष्याने गुरूंना असा जर समजा
शिष्याने गुरुजींना प्रश्न केला, महाराज मला आत्मा सांगा ना, हो कसा आहे तो, आत्मा कसा आहे तो, त्या म्हणजे आत्मा पदाचा अर्थ काय आहे किंवा आत्मा कसा आहे असं विचारलं. तर मग आत्मा कसा आहे हे सांगता यायला कठीण आहे, कारण नाम रूप संबंध जाती क्रिया भेद या कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी लागत नाही. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकारासित प्रभाव वस्तूची नाही म्हणून माऊली सांगतात त्या पद्धतीने. तर याच्यामध्ये नाम रूप आम्ही जेवढी वर्णनं करतो ती सगळी वर्णनं कशाला अनुसरून येतात, नाम रूप जाती क्रिया संबंध आणि भेद याला अनुसरूनच हे सगळे येत असतात. त्यात असे जर आले तर त्याचं वर्णन करता येईल. आता आत्म्याला नाम नाही म्हणजे आहे ना आत्मा हे नाव, आत्मा हे नाव आम्हाला आम्ही फक्त त्याला काय म्हणायचं म्हणून दिलेले. ब्रह्म आत्मा जो व्यापक आहे त्याला ब्रह्म असं म्हटलं, जो आतून भरलेला आहे ठासीव आणि चित्तवृत्तीला प्रकाशित करणारा आतून असा हा आत्मप्रकाश म्हणून आम्ही त्याला आत्मा असं म्हटलं. ही वास्तविक नाव नाही म्हणून त्याला नाव नाही दिलं, त्याला नाव देता येत नाही. दुसरा त्याला रूप नाही कारण तो रूपहीन आहे, रूपाचा आकाराचा अभाव आहे. कारण सावयववान नाही, स्वगत भेदाने युक्त नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही आणि विजातीय भेदही नाही. तर भेद रहित असा. सांशवान नाही, सांशवान अंशवान पदार्थ हा जो असतो ना तो आकाराला येत असतो. माया कशी आहे, त्याला मायेला अंशवान मानावं लागतं कारण म्हणून ती आकाराला आलेली. आत्मा मायेसारखा असा नाही. तर मग तो विरोधी धर्मवान आहे. म्हणजे नक्की कसा, तर अनात्म पदार्थाच्या बरोबर विरोधी धर्मवान आत्मा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं वर्णन करता येईल. म्हणून हा मुद्दा आम्हाला फार आवडला. कोणता, वैध. कसा आहे ते ऐका. शिष्याने गुरुनं असा प्रश्न केला की महाराज आत्मा या पदाचा अर्थ काय किंवा आत्मा कसा आहे, त्याच्या या प्रश्नाने देहादी वैधर्म्यवान आत्मा आहे असे श्री गुरूंच्या मुखाने उत्तर श्रवण करून म्हणजे उत्तर श्रवण करून म्हणजे उत्तर श्रवण केलं की देहावरून देहादी वैधर्म्यवान. वैधर्म्य कशाला म्हणतात, विरोधी धर्मवानाला वैधर्म्य म्हणतात. विधर्म कशाला म्हणतात, धर्मवानाला. मागच्या पानावर गेलं तुम्हाला. तर इथं वैधर्म्य म्हणजे विरोधी धर्म, त्याचं नाव वैधर्म्य. आणि विधर्म विरोधी धर्मवान त्याला विधर्म असं म्हणतात. मागच्या पानावर झालेले. तेव्हा असा देहादी, देह आणि आदी. देह आदी पदाने काय, माया सगळे पदार्थ क्षयातीत आहेत. सगळ्या पदार्थांचा काय होतोय, क्षय आहे. इथे म्हटलेलंच आहे त्यांनी पुढे जाऊन की हे सगळे पदार्थ नाशवान आहेत. म्हणजेच अनित्य, अशुची आणि दुःख रूप. माया कशी आहे, अनित्य म्हणजे असत, जड आणि दुःख रूप. असत, जड आणि दुःख रूप. आत्मा कसा आहे, सत चित आनंद. तिथं चित या पदाचा अर्थ ज्ञान स्वरूप असा केलेला आहे. आणि जे ज्ञान स्वरूप आहे म्हणूनच ते अशुची नाही. अशुची का म्हटलं, पवित्राणाम नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमेव विद्यते तत्स्वयं योग संसिद्धी काले नात्मनि विंदती. असा श्लोक आला भगवद्गीतेत. ज्ञानासारखा पवित्र पदार्थ नाही म्हणून ज्ञानालाच पवित्र. इथं जो अशुची शब्द आलाय का है ना, अनित्य हे पद अनित्य त्याला आपण नित्य पदाच्या विरोधी वापरतो. म्हणजे सताच्या विरोधी अनित्य, आणि सताच्या विरोधी अनित्य, पवित्राच्या विरोधी शुची. अशुची म्हणजे पवित्र त्याला म्हणतात. तर आणि दुःख रूप, सुखाच्या विरोधी दुःख. म्हणून सत, चित आणि आनंद. चित या पदाच्या इथला अर्थ त्यांनी चित याच्या विरोधी शब्द शुची, अशुची. अशुची हा शुचीच म्हणतो.
लक्षात ठेवा. म्हणजे नाही, नाही. जो शुची नाही. पवित्र म्हणजे शुची आणि अपवित्र म्हणजे अशुची आणि त्याला बाद केला. तर तेव्हा चला काय म्हणतात वाचा. त्यांच्या या प्रश्नाचे देहादी वैधर्म्यवान आत्मा आहे असे श्री गुरुच्या मुखाने उत्तर श्रवण करून देहादी वैधर्म्यवान आत्मा आहे असं सद्गुरूंनी सांगितलं आणि उत्तर श्रवण करून अनित्य असुची आणि दुःखरूप अशा देहादिकाहून विधर्मा म्हणजे नित्य शुद्ध आणि आनंद स्वरूप असा आत्मपदाचा वाच्य आहे. 3 पदाच्या विरोधी 3 शब्द टाकले. एक अनात्मा आणि दुसरा आत्मा. आत्मा म्हटलं की सच्चित आनंद आणि अनात्मा म्हटलं की असत अशुची अनित्य अशुची आणि दुःख अशी ती पद वापरली. त्याच्या विरोधी वापरली. चला तर याला माता असा आम्हाला कोणत्या पदार्थाची ओळख आहे? ज्याला आत्म्याची ओळख नाही त्याला अनित्य पदार्थ अशुची पदार्थ आणि दुःख पदार्थाचं ज्ञान आहे. याच्या विरोधी आत्मा आहे असं ज्ञान करून द्यायला काय अडचण नाही. म्हणून अशुची अनित्य आणि दुःखरूप पदार्थाच्या ठिकाणी आत्म्याचं होणारं ज्ञान हे उपमान प्रमाण आहे. आणि आत्म्याच्या ठिकाणी होणारं या आणि पदार्थांचं ज्ञान काय होईल? उपमिती प्रमा होणार आहे. आत्म्याच्या ठिकाणी यांचं ज्ञान अगदी समांतर तिकडचं जसं आहे तसंच. पहिल्यांदा जसं गवयाच्या ठिकाणी गायीचं हे काय प्रमाण आहे, बरोबर आहे ना? तसं गवयाच्या ठिकाणी गायीचं, बरोबर आहे. आता इथं विरोधी करायचं, त्याच्या विरोधी म्हणून असत जड आणि दुःखरूप पदार्थ ठिकाणी आत्म्याचं होणारं सच्चिदानंद स्वरूपाचं ज्ञान हे प्रमाण झालं. आणि सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी असत जड दुःखरूपाचं होणारं म्हणजे ज्ञान केव्हा होईल? ज्या वेळेला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाहिल की माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असत जड दुःखरूपाचा अत्यंत अभाव आहे. इथं विरोधी होईल ना, म्हणून अभाव आहे. तर अशा प्रकाराने म्हणून आम्हाला हे प्रमाण चांगलं मिळालं. म्हणजे न्यायिकांची ही विचारसरणी आवड कोणती? वैधर्म्यजन्य ज्ञानाला उपमिती म्हणा, हे चांगली गोष्ट. असे ज्यावेळी एकांत देशात बसून शिष्य विवेचन करतो त्यावेळी आता एकांत देशात बसून शिष्य काय करतो? नित्य शुद्ध आनंद स्वरूप असा आत्मपदाचा वाच्य आहे. वाच्य म्हणजे पदार्थ, बरोबर आहे. वाच्य वाचक, नाम नामी, संज्ञा संज्ञी, ही काय झाली? त्यांची ओळख करून देण्यासाठीची आहे. संज्ञा संज्ञी, नाम नामी, वाच्य वाचक, हे लक्षात आले पाहिजे. ज्या नामाचा उल्लेख केला जातो त्याला संज्ञा म्हणतात. नामाचं दुसरं नाव संज्ञा. आणि जो शब्द असतो त्यालाच वाचक असं म्हणतात. आणि अनेक वर्णांचा मिळून एक शब्द बनला आणि त्या शब्दाने ज्याची ओळख करून दिलेली तो काय होतो? वाचक होतो. म्हणून वाचकाने वाच्याचा ओळख करून दिलेली, परिचय करून दिलेला आहे. तर तेव्हा आत्मपदाचा वाच्य म्हणजेच आत्मपदार्थ कसा आहे. वर म्हटलं होतं ना आत्मा कसा आहे. तर आत्मा कसा आहे म्हणतात तर ते तुम्हाला विधर्माच्या ज्ञानावरून ज्ञान करून दिलं की नित्यशुद्ध आनंद स्वरूपात असा आत्मपदाचा वाच्य आहे. असे ज्यावेळी काय झालं मग एकांत देशात बसून, कारण वेदांत शास्त्राचा अध्ययन करणाऱ्याने नेहमी एकांत साधत जावं. लोकांच्यात नाही हे नाम म्हणजे ज्ञान. कीर्तन वेगळं असतं आणि हे ज्ञान. त्यावेळेला अध्ययन करणाऱ्या माणसाने अण्णा म्हणायचे नेहमी की ज्या वेळेला वेदांताचं श्रवण तुम्हाला चिंतन करायचं तर 2 जण असतील तरी चालेल, जास्त नको. म्हणजे आपल्याला काही शंका आली तर दुसऱ्याला विचारता येईल त्याच्यात याचा काय अर्थ. म्हणून नेहमी चिंतन हे करताना मनन करताना 2 जण पाहिजेत. श्रवण अनेकांच्यात घडतं आणि चिंतन एकाच व्यक्तीने करायचं.
एकट्याने चिंतन करावं. ज्यावेळी एकांत देशात बसून शिष्य विवेचन करतो, विवेचन करतो म्हणजे तो त्याचा संबंध लावून घेतो, जे आम्ही जे गुरुजींकडे श्रवण केलं ते. त्यावेळी शिष्याच्या मनाचा आत्म्याशी संयोग होऊन त्यास उपमिती ज्ञान होती. आता ही सरणी कोणाची आहे? न्यायशास्त्रावाल्यांची आत्ममनाचे संयोग ज्ञान होतं. तर तेव्हा आत्ममनाचा संयोग हे कोणी मानलेलं आहे? न्यायशास्त्रावाले. आत्ममनाचा संयोग होऊन त्यास उपमिती ज्ञान होते. चला ठीक आहे, तुमच्या मताने का व्हायना, कारण आत्मा हा आत्म्याचा मनाचा आत्म्याशी संयोग कधीच होत नाही. आत्म्याच्या ठिकाणी मन हे अध्यस्त आहे आणि मग संयोग होत नाही तर मग कसं काय होईल? तर मन आत्मस्वरूप म्हणजे तत्स्वरूप होणं म्हणजे मनाचा मनपणा जाणं, तर याला संयोग असं म्हणायचं. आपण आपल्या भाषेत धरायचं. मनाचा मनपणा गेल्यावर तुमचं मनपणा आहे म्हणजे त्याला आलंबन विलीन झालं त्याच्यात, मनाला आलंबन राहिलं नाही तर ते तात्काळ तत्स्वरूप झालं, समजून घ्यायचं संयोग झाला. मन हे राम झाले, मन हे राम झाले, तसाच प्रकार इथे लावायचा, बाकी काही. पण मग आत्ममनाच्या संयोग होऊन त्यास उपमिती ज्ञान होते. आत्मयाचा मनाचा आत्मेशी, लक्षात आलं ना? मन संयुक्त आत्मा आणि नंतर पुढचे ज्ञान म्हणजे मनाचा आत्मेशी संयोग होतो. इथले अर्थ लावून घ्यायचा. इथला अर्थ काय सांगायचा आहे तो पहा. मनाचा आत्म्याशी संयोग, आता संयोग जरी होत नसला तरी असा लावायचा की सगळ्या ज्ञानात ते मानलेलं आहे आत्ममनाचं. त्यास उपमिती ज्ञान होते. याहून उलट जर फक्त सादृश्य ज्ञानजन्य ज्ञानासच उपमिती मानली. आता जर आम्ही वेदांत शास्त्राच्या प्रक्रियेप्रमाणे ते सादृश्य ज्ञानजन्य ज्ञानाला उपमिती मांडलं तर मग आत्म्याशी सादृश्य असणारा असा दुसरा कोणताच पदार्थ नाही. दाखवा आम्हाला. वाचणे शक्य नाही. बरोबर आहे. आत्म्याशी सादृश्यवान असा दुसरा कोणताही पदार्थ नाही आणि मिळणंही शक्य नाही. म्हणून जिज्ञासू सिद्धांत मिळाला तर काय होईल बरं? द्वैत होईल ना. आत्मा द्वैत तयार होईल. आत्म्याची सिद्धी वस्तुगत भेद सिद्ध होईल. आत्मा आत्माच राहणार, सिद्धीच होणार नाही आत्म्याची. तर दुसरा पदार्थ आत्म्यासारखा मिळाला तर आत्मा आत्माच राहणार. द्वैतापत्ती येते, सगळ्या अडचणी तयार होतात. म्हणून त्याच्यासारखा मिळाला तर नाही. म्हणून जिज्ञासू सिद्धांताचं अनुकूल उदाहरण मिळत नाही. म्हणून सिद्धांतात अनुकूल असे उदाहरण मिळत नाही. जिज्ञासूस सिद्धांतास अनुकूल असं उदाहरण मिळत नाही. पण यांचा जर मताचा अवलंब केला तर मिळतं नव्हतं. वय दरम्यान गेलं तर म्हणजे चिंतन करायला तुम्हाला यांचं मत जास्त अनुकूल आहे. म्हणजे मत चांगलं आहे. तर अर्थात त्याचं ज्ञान होईल असं नाही, पण ह्याच्यात असं वृत्ती स्थिरतेला कारणीभूत ठरेल. आत्म्याच्या ठिकाणी कोणताच धर्म नाही आणि तुम्ही ज्ञान कशाच्या द्वारे करून घेऊ राहिला? विधर्माचं तरी ज्ञानच आहे ना. म्हणजे विधर्म विरोधी धर्म, बरोबर आहे ना. आत्मा धर्मवान नाहीच. मूळ त्याच्यात अजून दुसरी शंका आहे की आत्मा म्हणून याचाही तसा उपयोग नाही. ते मंद मुमुक्ष म्हणलं आपण, उत्तम मुमुक्ष नाही. आत्म्याच्या ठिकाणी कोणते धर्म आहेत? कोणतेच नाही. मग तुम्ही विरोधी कसं काय काढले? त्याच्या ठिकाणी कोणताच धर्म नाही आणि तुम्ही म्हणताय विरोधी धर्मवान आत्मा आहे. तर असं नसून विधिमुखाने शास्त्रात आत्म्याचं वर्णन आलेलं आहे. आत्म्याला सच्चित आनंद असं जे म्हटलं जातं ते विधिमुखाने म्हटलं जातं. आणि तो असा नाही असा नाही असा नाही, तर याला निषेधमुखाने वर्णन केलं जातं. तर त्याला निषेधमुखाने केलेलं वर्णन अधिक तीव्र स्वरूपाचं, अधिक चांगलं आहे. विधिमुखाने केलेल्या वर्णनामध्ये दोष येतात. म्हणून न्यायशास्त्रकार नेहमी बोलताना सुद्धा निषेधमुखाने बोलण्याची त्यांची पद्धती आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित म्हणजे बोलताना नेमकं कसे बोलतात त्याचं विधिमुखाने वर्णन नाही करत.
म्हणून हे न्यायांच्या हा अभ्यास करण्याची पद्धती चांगली आहे. सरळ भाषेत नाही बोलत. हा बरोबर. पाठीमागून खाली तेव्हा सरळ नाही खात जेवण. तेव्हा चला तेव्हा सच्चित आनंद हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. नाहीच. नाही, कारण आत्मा असत विलक्षण आहे. आत्मा दुःख सुख विलक्षण आहे. म्हणजे आनंद, आत्मा आनंद आणि दुःख विलक्षण आहे. आत्मा जड चेतन विलक्षण आहे. त्याचं चेतन तसं नाही म्हटलं जाईल त्याला. आता आम्हाला त्याला फक्त व्यावृत्तीसाठी करताना आम्हाला तसं बोलावं लागेल. नाहीतर मग आत्मा ज्ञान स्वरूप आहे असं म्हटलं तरी त्याला काहीतरी बोललास तुम्ही, त्याला बोललेलं सहन होत नाही. म्हणजे त्याला सच्चित आनंद म्हणता येत नाही. आत्मा म्हणून असताचेनी व्यावृत्ती सत म्हणवा आली श्रुती, चिताचेनी समाप्ती जड जडाचेनी समाप्ती चिदरूप, चित्त म्हणून. दुःखाचे सर्वनाशे उरले ते सुख. म्हणून दुःख रूप नाही हे सांगायचं, सुखरूप आहे हे नाही सांगायचं. जड नाही निषेध मुखाने हे सांगायचं, चेतन आहे हे नाही सांगायचं. अनित्य नाही हे सांगायचं, नित्य आहे असं नाही सांगायचं. म्हणून त्याच्या ठिकाणी कोणतेही धर्म तसे लागत नाही. म्हणून फारच तंत बसलं म्हणून फार आनंद मांडण्याचं काही कारण नाही. आनंद फारच आनंद कारण वेदांत्य शास्त्रापेक्षा, कारण वेदांती हुशार आहे असं समजू नका. मग वेदांत्यांनी का नाही मांडलं? का वेदांत्याला कळत नव्हतं, वेदांत्याला कळत नव्हतं. पण तरी सुद्धा याला काय, हा याच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही. आणि कोणताही धर्म नसताना तुम्ही विरोधी धर्माच्या द्वारे याचं ज्ञान करून देणारे न्यायशास्त्रकार फार हुशार आहेत असं वाटलं का? तर नाही. तर हे दुसरा भाग असा, फक्त याच्यातला एक गोष्ट सांगू. आत्म्याचं चिंतन करणाऱ्या माणसाची वृत्ती जर अन्यत्र सर्वत्र पसरलेली असेल तर त्याला आत्मचिंतन कधी करता येणार नाही. त्याला पदार्थाचं शोधन नाही करता येणार. म्हणून वृत्तीला बाहेरचे आलंबनं नष्ट करून अंतर्मुख करण्यासाठी या सिद्धांताचा उपयोग चांगला होतो. म्हणजे वैधर्म्य धर्मवान, वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान असं जर केलं, म्हणून देहादी अनात्म पदार्थांना बाजूला सारून आत्मस्वरूपाकडे वृत्ती घेऊन जायला हा सिद्धांत चांगला वाटला. चला एवढाच. आता पुढची एक शंका येते. शिष्य महाराज असंगतवादी धर्माचा स्वीकार करून आकाशासारखा आत्मा आहे असे आकाशाच्या ठिकाणी आत्म्याचे जे सादृश्य ज्ञान होते ते उपमान प्रमाण आहे, आणि आत्म्याच्या ठिकाणी आकाशाचे जे सादृश्य ज्ञान होते ते उपमिती प्रमाण आहे. बरोबर, असे जिज्ञासू करिता सिद्धांताचं अनुकूल उदाहरण मिळू शकते. त्यांनी उदाहरण शोधून काढलं. आकाश कोणी काढलं शोधून? आणि हे उदाहरण तसं भगवद्गीतेतही आलंय. यथा सर्वगतम सौक्ष्म्यादाकाशम नोपलिप्यते जडस्तोपि कौन्तेय तथात्मा नोपलिप्यते. भगवद्गीतेने सांगितले, उदाहरण दिलं. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात, म्हणजे त्याच्यामध्ये जे जे हेतू वापरले, सूक्ष्मत्वात, असंगत्वात, न लिप्यते असं म्हटलं ना. तो सूक्ष्म आहे, लिप्य होत नाही. मग तसा कोण आहे? आत्मा तसा. आणि त्याला दृष्टांत दिलाय, आकाशाचा दृष्टांत दिलाय. तेव्हा असंग, आकाशाच्या ठिकाणी कोणता धर्म आहे? असंग, म्हणजे आकाश लिप्त होत नाही. आकाशात ढग आले तरी ते लिप्त होत नाही. पाऊस पडला तरी आकाश ओलं झालं नाही. ऊन पडल्यामुळे आकाश भिजलं, वाळलं नाही म्हणा, किंवा त्याचा संग झाला नाही, उष्ण झालं नाही. आकाश कोणत्याही इतर धर्मांना स्वीकारलं नाही कोणाच्या. त्याचंच नाव असंग. आत्मा कसा आहे? असंग आहे. म्हणून आत्मा जसा असंग आहे, आकाश असंग आहे. म्हणून समांतर उदाहरण मिळालं महाराज. कोणता? आकाशाचा. म्हणून असंगत्वादी धर्माचा स्वीकार करून आकाशासारखा आत्मा आहे. ठीक आहे, काही अडचण नाही. मग इथे तसंच आहे.
आकाशासारखा आत्मा आहे, तर असंग या धर्माचा स्वीकार झाला तिथं आकाशाच्या ठिकाणी असणाऱ्या, किंवा आकाशात सूक्ष्म आहे आणि आत्मा सुद्धा सूक्ष्म आहे. व्यापक पण म्हणता येईल, नित्य म्हणता येईल. आकाशात सगळे पदार्थ राहतात, तसे आत्मस्वरूपात ब्रह्मांड राहतात. म्हणून बऱ्याच अंशामध्ये तुम्हाला आकाशाचा दृष्टांत चांगला मिळाला. तर असे आकाशाच्या ठिकाणी आत्म्याचे जे सादृश्य ज्ञान होते, बरोबर आहे, ते उपमान प्रमाण झालं. आकाशाच्या ठिकाणी आत्म्याचं सादृश्य ज्ञान हे उपमान प्रमाण झालं. आणि मग आकाशाच्या ठिकाणी आत्म्याचं, आता आत्म्याच्या ठिकाणी आकाशाचं जे ज्ञान होतं ते उपमिती प्रमाण. असं म्हणायला काय अडचण? हे वेदांताचं म्हणजे हे मत आहे ना, सादृश्य ज्ञान. हा, आता एक शंका करून त्याचं उत्तर सांगताय, काय पाहिजे त्याला बघा. असे तेव्हा असे पुढे वाचा. असे जिज्ञासू करता हा, जिज्ञासू सिद्धांत अनुकूल असे उदाहरण मिळू शकते. हा, तर आता हेच वरती सांगितलेले आकाशाच्या ठिकाणी आत्म्याचे जे सादृश्य ज्ञान होते ते उपमान प्रमाण आहे, आणि आत्म्याच्या ठिकाणी आकाशाचे जे सादृश्य ज्ञान होते ते उपमिती प्रमा आहे. जसं आकाशाच्या, म्हणून मगाशी तुम्हाला म्हटलं की गवयाच्या ठिकाणी गायीचं उपमान प्रमाण, उपमान प्रमाण. आणि गायीच्या ठिकाणी उपमिती प्रमाण, आकाशाच्या ठिकाणी आत्म्याचं, उपमान प्रमाण. आत्म्याच्या ठिकाणी आकाशाचं. आकाशाचं. बस. तर हा, अशा पद्धतीने तुम्हाला उदाहरण मिळतं महाराज. चला, असं जिज्ञासू करता सिद्धांतास अनुकूल उदाहरण मिळू मग शकते. सिद्धांत अनुकूल उदाहरण मिळत नाही असे कसे म्हणता येईल? हा, तर हे तर उदाहरण मिळालं, तर कसे म्हणते सांगा त्याचं उत्तर. आता हा. हे शिष्य तुझ्या म्हणण्याप्रमाणे वरील उदाहरण जिज्ञासू आता दुसरा विषय घेतलेला आहे 7 तासात, ते हाताळला त्यांनी. हा, आणि हे याच्या नंतर सारांशामध्ये याचं उत्तर तुम्हाला मिळेल. तोपर्यंत तुम्हाला विषय काय येतो ऐका. हे शिष्य तुझ्या म्हणण्याप्रमाणे वरील उदाहरण जिज्ञासू सिद्धांत अनुकूल असे मानले तर कशी अडचण येते ती सांगतो. आधी अडचण कशी येते ते सांगतात, ऐका. प्रथम एक नियम असा आहे की ज्या अधिकरणामध्ये ज्या पदार्थाच्या अभावाचे ज्ञान होते त्याच अधिकरणामध्ये त्या पहिल्या अभाव ज्ञानाविषयी भ्रमबुद्धी झाल्याविना त्या पदार्थाचे ज्ञान होत नाही. ज्या अधिकरणामध्ये अधिकरण म्हणजे हा, आता तिथं ज्या अधिकरणामध्ये ज्या पदार्थाच्या अभावाचे ज्ञान होते. कोणाचा अभाव पहा, ज्या अधिकरणामध्ये म्हणजे रज्जू, ज्या पदार्थाच्या अभावाचे, सर्पाच्या अभावाचे ज्ञान होते, त्याच अधिकरणामध्ये म्हणजे रज्जूच्या ठिकाणी त्या पहिल्या अभाव ज्ञानाविषयी, म्हणजे इथे सर्प नाही, बरोबर आहे ना, त्याच्याविषयी भ्रमबुद्धी झाल्याशिवाय, म्हणजे इथे सर्प आहे ती काय झाली भ्रमबुद्धी. आधी काय बदबुद्धी होती त्याला, इथे सर्प नाही. आणि त्या दुसरा माणूस आला आणि त्याने सांगितलं, दुसरा म्हणजे द्वैती, तो त्याला पहिली बुद्धी बरोबर आहे का नाही, इथे सर्प नाही तर इथे रज्जू आहे. अरे तू काय येडा झाला का काय म्हटले, काय तिथं ते साप नाही का तो, आणि मग लगेच त्याला काय झाली भ्रमबुद्धी झाली. भेदबुद्धीने भ्रमबुद्धी, म्हणजेच भ्रमबुद्धी झाल्याविना त्या पदार्थाचे ज्ञान होत नाही. मग ते प्रमा असो किंवा भ्रम असो, दोन्ही ठिकाणी हा नियम दोन्ही ठिकाणी लागू होतो. पहिलं ज्ञान पुसण्यासाठी त्याला दुसरं ज्ञान प्रमा असो किंवा भ्रम असो तसं संस्कार त्याच्यावरती व्हावे लागतात. असा एक नियम झाला. त्या पदार्थाची हा, म्हणजे आता तो समजा तुम्हाला आधी एका पदार्थाचा सर्प नाही असं ज्ञान आहे तुम्हाला, रज्जूच्या ठिकाणी सर्प नाही, बरोबर आहे. आणि नंतर तुम्हाला भेदवाद्याच्या संगतीत गेल्याबरोबर तिथं कळालं की अरे तुला तिथं तर सर्प, मी आत्ताच सर्प पाहिला आणि तू काय म्हणतो रज्जू आहे. मग त्याने पाहायला गेला तर त्याच्या ज्ञान पहिल्या ज्ञान पुसलं, कोणतं प्रमा पुसलं आणि भ्रमाची, आणि मग तो काय म्हणायला लागला खरंच नाव सर्प आहे, अशा बुद्धी झाली. तर असं होऊ शकतं. वास्तविक मूळ सिद्धांत असा आहे
की ज्या वेळेला आत्म्याचं ज्ञान, आत्मा हा असंग निर्गुण निर्विकार अशा पद्धतीचा आहे असं म्हटल्यानंतर तो पुन्हा साकार स्वरूपाचा आहे असं ज्ञान उत्पन्न होणं संभवनीय नाही. पण भेदवाद्याची पण भेदांच्या संगतीत गेले तर भेदवादी तुमचे अद्वैताचं, मी नेहमीच सांगत असतो, अद्वैताचं ज्ञान संस्कार ज्याच्यावरती आहेत ते जर भेदवाद्यांच्या संगतीत गेले तर त्यांचं तयार झालेलं ज्ञान सुद्धा ते पुसून टाकतात. म्हणून भेदवाद्यांची संगती करू नका असं म्हटलं. भेदवाद्यांची संगती करू नका, ते पुसून टाकतात आणि मग ते पुन्हा आणखीन तेच तिकडून शंका घेऊन येतात. पुन्हा द्वैताच्या शंका, पुन्हा अद्वैतात इकडे आणतात. त्याला त्रास होतो त्याचा. चला पुढे घटवलं तुझ्या अधिकारामध्ये हा? त्याचं उदाहरण दिलं पुढे हा, उदाहरण दिलं ऐका काय म्हणतायत ऐका. सिद्धांत दिलाय तो, पण त्याच्यात घटवलं नाही. हा जसे जसे एखाद्या जिज्ञासूस वेदांत श्रवणापासून आत्मेच्या ठिकाणी कर्तृत्वाधिकाचा अभाव आहे पहा, आता मी तुम्हाला तिथे रज्जू म्हटलं त्या जागेवर आत्मा आत्मा. आला. आता आत्म्याच्या ठिकाणी आत्मा हा कर्तृत्ववान भोक्तृत्ववान आहे, बरोबर आहे? नाही नाही तर आत्मा हा आत्म्याच्या ठिकाणी करता नाही, भोगता नाही, आत्म्या जाणत सुद्धा नाही. याचा अभाव आहे म्हणजे कर्तृत्व. तो कसा तर तो काहीच बनत नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी कमीत कमी कर्तृत्ववादी भोक्तृत्ववादी यांचा अत्यंत अभाव आहे आत्म्याच्या ठिकाणी. ठीक आहे. पण असं श्रवण करून गेला. हे श्रवण कोणाचं आहे? वेदांत वेदांत्याचं. आता जाऊन बसला द्वैतवाद्यांच्या पंक्तीत. नाही नाही त्या शास्त्रात त्याचे काय होईल ते ऐका. असे ज्ञान होऊन नंतर जर त्याने न्याय वैशेषाधिक शास्त्राचे श्रवण केले, हा, न्याय वैशेषादी शास्त्राचे काय केलं? श्रवण केले. वैशेषिकादी आदी म्हणून सगळी सगळे शास्त्र आले. एक उत्तर मीमांसा शास्त्र सोडलं बाकी तर सगळं. बाकी सगळे शास्त्र द्वैत प्रतिपादन करणारे. आणि मग त्यांच्याकडे जाऊन श्रवणाला बसला तर त्याला पुन्हा तरी देखील हा. प्रथम झालेल्या ज्ञानाविषयी भ्रमबुद्धी झाल्याशिवाय आत्मा करता भोगता या असा आता निश्चय ब्रह्मबुद्धी कशी होते हा एक मजेशीर प्रश्न आहे. म्हणजे असं आहे, ते गेला आणि लगेच ब्रह्मबुद्धी झाली असं होत नाही. तो म्हणतो काय हे चुकीचं सांगतात, काय हे चुकीचं सांगतात असं तो म्हणतो. नंतर तो बराच काळ संगती करतो आणि नंतर असं होऊ शकतं बरं, असं असू शकतं बरं. ते शास्त्रात एक उदाहरण आलेलं आहे की एक जण त्याने मेंढा खरेदी करण्यासाठी बाजारात गेला. बाजारात गेला तर त्याने तिथे काय केला, तो मेंढ्याला खरेदी केला. बकरी म्हणा, मेंढा म्हणा, मेंढा त्याला खरेदी केला. आणि मग ज्या वेळेला गावात यायचं तर असा भोळसट बी होता तो, कारण भोळसट असल्यानंतरच असे प्रकार घडतात, मंदबुद्धी भोळसट असा. आणि त्याने तो घेऊन आला, घेऊन आता लांब गाव होतं, तिथं काय चालत नव्हतं, ते आता त्याला उचलून तर घ्यावं म्हणून त्याने असं खांद्यावर घेतलं ते कोकरू आणि निघाला. गावातले 4 ठक होते. त्यांनी असा विचार केला, ह्याचा ना ह्या राम्याचा मेंढाच आपण आज पळवायचा. पण मग कसा पळवायचा, तर तो एक जण गावाच्या बाहेर, एक जण मधी, एक जण त्याच्या अलीकडे, एक जण पार तिकडे ह्या गावाच्या त्याच्या गावाच्या तिथं उभा राहिला. त्यांना राम 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 राम. का हो, गावात काय कुत्री कमीत का? तिकडून फार कुत्र घेऊन चालला. हा, कुठे कुत्र? तुझ्या खांद्यावर काय घेतलंय ते? कुत्र आहे ना. कुत्र कशाला घेऊन चालला? म्हटलं मी आता पैसे देऊन मेंढा खरेदी, फसावलं. लोक तुला फसावतात, फळसाट आहेस तू. त्याने काय केलं, ते मेंढा परत खाली घेतला, पाहिलं त्या चक्र. आता त्याला पहिल्यांदा तर मेंढा भासला, आता त्याला कुत्र्याचं सादृश्य भ्रम व्हायला सुरुवात झाली. त्या असं तर आहे ना, कारण हा माणूस आहे तो खोटा नाही बोलणार. आणि परत नाही राव म्हणा, पण मेंढ्याचं हे मी आता पैसे देऊन घेतला, परत पुढे गेला की तो दुसरा बसलेला होता. जय हरी. ते म्हणते काय कुत्र कशाला घेऊन चालला रे? ते म्हणलं काय कुत्र? ते कुत्र येते. तेवढ्यात बाहेर तिथं एक कुत्र्याचा आवाज आला. त्याला वाटलं खरंच कुत्रच घेऊन चाललो का काय, कारण बाजूला बसलेले कुत्र मोकल्यावरती काल आवाज आला, त्याचा मेंढा गप बसला होता. पण त्याला भ्रम कशात झाला, तो पुढं आणखीन आला तर तो तिसरा बसलेला होता. म्हटलं काय रे, हल्ली पार गावातले लोक फारच येण्यासारखी करायला लागले. इतका येडा झाला का रे तू? कशाला हे कुत्र आणलंय? कुत्र कशाला आणलं म्हटलं की, म्हणलं
आता काय म्हणावं. त्याने ते खाली घेतलं आणि ते असं पाहायला लागला तर कुत्रच दिसायला लागलं. पण तरी अजून मधून मेंढा दिसतच होता दुसरं. त्याने म्हटलं बस जाऊन द्यावर तरी घेतला त्याने. गावात टोकाला बसलेला आहे तो म्हटला, ए अरे गावात कशाला ही कुत्री आणली, काय कळाना न वळाना. त्यांनी तसंच टाकून दिलं आणि गावात पूर्ण भ्रमेमध्ये गेला. भ्रमा होतं का नाही ज्ञान त्याचं, त्याला भ्रमात रूपांतरित केलं गेलं. तरी असं कारण आहे द्वैतवाद्यांची. अद्वैताचं चिंतन करायचं आणि पुन्हा द्वैतवाद्याकडे गेले की ते म्हणतो आत्मा जड आहे अनित्य आहे असं होऊ शकतं. कदाचित एखाद्यास प्रथम वेदांतार्थ विषयी निश्चय करूनही प्रथम वेदांत अर्थाविषयी निश्चय करू नये म्हणजे आत्मा करता भोगता नाही असं निश्चय करूनही त्यानंतर न्याय सांख्याधिकांच्या कुसंगतीमुळे आत्मा करता भोगता आहे असे ज्ञान झाल्याचे दिसले तर ते ज्ञान प्रथम ज्ञानाविषयी भ्रमबुद्धी होऊनच म्हणजे भ्रम झाला. आता ते पहिलं भरपूर प्रमा का असा पण नंतर त्याला तो प्रमा पुसलं गेला आणि भ्रमबुद्धी झाली. काही वेळेला भ्रम पुसला जाऊन प्रमा होता आणि काही वेळेला प्रमा पुसलं जाऊन भ्रमही होतो. भ्रमबुद्धी होऊनच नंतर झालेली असते. बरोबर. कारण प्रथम ज्ञानाविषयी भ्रमबुद्धी झाल्या विना विरोधी ज्ञान होऊच शकत नाही. बरं, विरोधी ज्ञान होऊ शकत नाही. तद्विरोधी ज्ञान भ्रमबुद्धी पहिल्या ज्ञानात भ्रम उत्पत्ती व्हायला पाहिजे. मग ती प्रथम ज्ञानाविषयी झालेली भ्रमबुद्धी भ्रमरूप असो वा यथार्थ असो यात मुळीच आग्रह नाही. बरोबर. म्हणजे दोन्ही पैकी कोणतंही असेल तरी चालेल पण असं होऊ शकतं. चला, परंतु त्या भ्रमबुद्धीविषयी भ्रमत्व निश्चय मात्र नसला पाहिजे असा आग्रह अवश्य आहे. पण त्या भ्रमबुद्धीविषयी भ्रमत्व निश्चय मात्र नसला पाहिजे. म्हणजे निश्चयात्मक भ्रम, संशयात्मक भ्रम आणि निश्चयात्मक भ्रम. भ्रमामध्ये बी दोन, भ्रमातला संशय आणि भ्रमाचा निश्चय असे दोन भाग आहेत. कसा म्हणजे पहिल्यांदा संशय, प्रमेविषयी संशय आणि प्रमेचा निश्चय असे दोन भाग तयार होतात. हा विषय पुढे येणार आहे तुम्हाला. तर तेव्हा आमचं काय म्हणणं आहे, परंतु त्या भ्रमबुद्धीविषयी भ्रमत्व निश्चय मात्र नसला पाहिजे. मग काय असला पाहिजे? संशय असला पाहिजे. म्हणजे संशय निश्चय असला तर निघणार नाही. निश्चय असल्यावर नाही. जसा आत्मा करता भोगता नाही याचा काय झाला? निश्चय झाला. तर त्याला कोणी हलवू शकत नाही. संशय असेल तर पण आत्मा करता भोगता आहे हे ऐकलं आणि ऐकल्यानंतर आमचे सद्गुरू सांगतात ते खरं आहे असं त्यांनी काय केलेलं आहे? निश्चय केला. निश्चय झालेला नाही पण सांगतायत हे खरं आहे इथपर्यंत गेला, किंवा शास्त्र म्हणतंय हे खरं आहे पण निश्चय झाला नाही. तर तो मनुष्य म्हणजे संशयात राहतो. तो कधीही बदलू शकतो. कोणता मनुष्य बदलू शकतो? तो संशयात असतो, तो बदलू शकतो. जसे कोरोनात लोकांनी माळा काढल्या कशातले येतं? हा. तर ते म्हटले बा कारण डॉक्टर लोकांनी त्यांचे खुंटे ढिल्ले केले किंवा बाकीच्या लोकांनी बी केले तर त्यांचा तो काय झाला? तो लगेच ते संशयातून भ्रमात गेले आणि मग ते लगेच मग तेच परत आणखीन ज्या वेळेला श्रवणाला येऊन बसले ते म्हटलं आमच्याकडून तर काय कळाल ते समजत नाही. असं असं झालं आपल्याकडून. ते म्हटले मग घाला परत. काही ना खायचंच होतं निमित्त लागत होतं. ते पळूनच गेले ते. तसे तर ते गंगेत बुडी घेतल्यावर ते बी तसेच करतात. ते माळाची इच्छाच नव्हती आमच्या गळ्यात राहायची. ते पाण्यात उडी घेतल्याबरोबर सारांश या प्रकारे ज्या काली जिज्ञासू गुरुवाक्यापासून हा आकाशादी सर्व प्रपंच गंधर्व नगराप्रमाणे दृष्ट नष्ट स्वभाव आहे. पा सारांश आता याच्यामध्ये उत्तर दडलेलं. त्या शंकेचं उत्तर कशात दडलंय? किंवा हे उदाहरण मिळत नाही कसं म्हणता? आकाशाच्या सादृश्याचं उदाहरण महाराज मिळतं असं जो शिष्याने शंका केली. आता त्याचं उत्तर सांगताय. पहिला बुद्धी तुम्हाला हे भ्रम प्रमा याचा विचार समजला. सारांश या प्रकारे ज्या काळी जिज्ञासूस गुरुवाक्यापासून ज्या काळी वेदांत शास्त्र म्हणतं प्रथम श्रवणामध्येच ब्रह्मज्ञानाची उत्पत्ती होते. याला का विचारसागर पहिला तरंग तिथंच विषय आलेला आहे.
की ज्या वेळेला सद्गुरूंकडून पहिल्या दिवशी गेले तुम्ही आणि श्रवण केलं की तू ब्रह्मच आहेस, त्याच दिवशी त्याला मी ब्रह्म आहे हे ज्ञान झालं. पण संशयासहित झालं, कारण त्याच्यानंतर संशय तयार आहेत त्याची. म्हणून त्या संशयाची पूर्ण निवृत्ती करण्यासाठी परमार्थ करावा लागतो. श्रवण म्हणून त्याला पुढच्या स्टेप्स तयार झाल्या. नाही तर मग नुसतं कळालं, जसं विरोचनाला बी पहिल्याच दिवशी कळालं. विरोचन देहच आत्मा आहे. देहात ना तू ब्रह्मा आहेस हा, हे देहच सांगितलं. आत्मा आहे. तू पदाचा अर्थ त्याने देह घेतला. देह लावला. त्यांनी वाच्यार्थ घेतला. सद्गुरूंनी एकच शब्द उच्चारला, तू ब्रह्मा आहे. ते त्यांनी लगेच देहावर हात ठेवला. आमच्या गुरुजींनी सांगितलं, तू म्हणजे हा माझा जो देह आहे तो काय आहे? ब्रह्म आहे. म्हणून यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा धृतम पिवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. असं कोण म्हणायला लागला? चार म्हणायला लागले. तसाच प्रकार आहे ते. तेव्हा सद्गुरु गुरुवाक्यांपासून, ज्या काळी जिज्ञासूस गुरुवाक्यांपासून हा आकाशादी सर्व प्रपंच, आकाश म्हणजेच आकाश, वायू, अग्नी, जल, तेज, जल, पृथ्वी आणि त्यापासून बनलेला सगळा प्रपंच, आकाशादी सर्व प्रपंच. कारण या पंचमहाभूतांपासूनच बनला ना. कसा आहे? गंधर्व नगराप्रमाणे दृष्ट स्वभाव, दृष्ट नष्ट स्वभाव, म्हणजेच पाहता क्षणीच नाश होणारा. दृष्टी सृष्टीवाद म्हणता येईल. त्याला पाहता क्षणी नाश होणारा काय म्हणतात? दृष्ट नष्ट. हा, म्हणजे जेव्हा तुम्ही स्वभाव सांगितला ना, दृष्ट नष्ट स्वभाव म्हणजे ज्या वेळेला पदार्थ पाहतो तेव्हाच एका तासामाची कोटी वेळा सृष्टी होती जाते. नियतकाली सत्ता बघतो. बरोबर. दृष्ट नष्ट पाहता म्हणजे आता एकाच याचे निमिषाचे कोटी भाग तयार केले तर पाहण्याची नजर तिथपर्यंत पोहोचे, म्हणजे वृत्ती पोहोचेपर्यंत तो पदार्थ नाश पावलेला असतो. मूळ सिद्धांत काय म्हणतो? म्हणजे आपण जेव्हा पदार्थ तयार झाला तो पाहतोय, तो त्यावेळेला पाहण्याच्या तुझी वृत्ती ज्या वेळेला म्हणजे प्रमात्याच्या ठिकाणची वृत्ती निघाली आणि विषयापर्यंत प्रमेयापर्यंत पोहोचेपर्यंत तो पदार्थ कितीतरी वेळा उत्पन्न होऊन नाश पावलेला असतो. त्याला म्हणायचं दृष्ट नष्ट. इथला इथे शब्द दृष्ट नष्ट स्वभाववान आहे. हा शब्द इथे आलेला आहे की दृष्ट नष्ट प्रपंच कसा आहे? दृष्ट नष्ट स्वभाववान आहे. दृष्टी पोहोचेपर्यंत नष्ट होतो. आता दृष्टी कशी पोहोचते? वृत्तीपर्यंत, वृत्तीच्या मार्फत. म्हणजे वृत्ती तिथपर्यंत गेले, नाश पावला तोपर्यंत. चला, मला आता हे गुरुवाक्यांपासून समजलं की संपूर्ण प्रपंच हा गंधर्व नगर. आता गंधर्व नगर म्हणजे आकाशामध्ये आलेले ढग आणि त्या ढगांचे, विशेष करून पावसाळ्याच्या काळात काळे पांढरे असे ढग तयार होतात, येतात आणि ते फार असे उंच उंच असल्यावरती जणू काही नगरी बांधलेली आहे राजाने. आणि त्याचे ते तट, बुरुज असे प्रतीतीला येतात. ते म्हणजे बाहेर बुरुज दिसत आहेत ते. पण ते वास्तविक पाहता तिथे नाही. याचाच अर्थ असा आहे याचा अर्थ असा आहे, स्वप्नाप्रमाणे जगत आहे ना. आत्मा ज्ञान महानिद्रा धृंबितेस्मिन् जगन्मये दीर्घ स्वप्ने स्फुरन्ते ते स्वर्ग मोक्षादि विभ्रमः. तर हा स्वप्नाप्रमाणे आहे, गंधर्व नगराप्रमाणे आहे. गंधर्व दुर्गते काय पाडावे, शेष विषयाला काय मोडावे, होवावे, तोडावे, मग खपुष्पकी होवावे, मग तोडावे, खपुष्पकी. तर तेव्हा अशा प्रकाराने हा सगळा प्रपंच आहे. कुठं ऐकलं? गुरुंकडे. पण गुरूंच्या वाक्यावर अतीव श्रद्धा असावी लागते, संशय नाही. ज्याचे संशय असतात तर मग त्याला बरेचसा त्रास, म्हणून त्याला पुष्कळ करावं लागतं. सगळ्यात चांगला भाग असा आहे की जर अतीव श्रद्धावान जर पुरुष असेल ना तर तो लवकर मुक्त होतो. कारण तो म्हणजे त्याला काही बी श्रद्धा ठेवत असतो तसा. पण शास्त्राच्या विषयी त्या वचनावरती असलेली श्रद्धा त्याची अति दृढ असेल की त्याचं काम लवकर होतं. आणि नसेल तर मग त्याला एक वेळ उत्तर नाही देता येणार. कोणी एखादा दुसरा मनुष्य मिळाला त्याला, तू काय करतो रे म्हटले, श्रवण करतो असं.
आणि सांग बरं मला ह्याचं उत्तर. नाही कारण सांगत. त्याला एखाद्या वेळेस नाही, कारण अतिश्राद्धावानाने तिथपर्यंत विचार नसतो केला, पण तो म्हणतो माझ्या गुरुजींनी सांगितलं, मी ते तुझं ऐकणार नाही, असं त्याची ती श्रद्धा असते. चला, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर चैतेंद्रिया. पुढे ज्ञानम लब्धा पराम शांती पराम शांती मचिरे मचिरे गच्छति. भगवद्गीता सांगते. चला वाचा. आत्मा या आकाशादी प्रपंचाहून अगदी विलक्षण स्वभाव आहे व या आत्मा हा आकाशादी प्रपंचाहून अगदी विलक्षण स्वभाव आहे विलक्षण स्वभाव आहे. हा. व या आकाशादिकांच्या ठिकाणी आत्मेचे यत्किंचितही सादृश्य नाही असा दृढ निश्चय होईल. बरोबर आहे. कोणाचा? शिष्याचा नाही का आपल्याला जो अति श्रद्धावान आहे हा, आणि गुरुवाक्यात- गुरुवाक्यात, त्याचा निश्चय झालेला आहे. हा. त्या काली आकाश आणि आत्मा यांचे सादृश्य ज्ञान संभवनीय नाही. बरोबर आहे. त्या काळी आकाश आणि आत्म्याचं सादृश्य ज्ञान संभव. हेच उत्तर आहे त्याचं. बरोबर. म्हणून सिद्धांत मतानुसार उत्तर काय निघालं? सादृश्य ज्ञान नाहीये. शिष्य काय म्हटला होता? दृष्टांत आहे म्हणून आत्म्याला मला सादृश्य आहे. आकाश हा दृष्टांत काय आहे? भ्रम आहे. भ्रम आहे. हा काय आहे? भ्रम आहे. भ्रम आहे. हा, आत्मा हा आकाशासारखा आहे. हा हा काय? भ्रम आहे. भ्रम आहे. आणि ज्याने खास श्रवण केलेले तो म्हणतो हे आकाश कुठे घेऊन बसले, ते तर मायाकारी आहे, उत्पन्न झालेलं आहे. तमगुण प्रधान मायेपासून आकाशाची दृष्टीची उत्पत्ती झालेली. ते आकाश कुठे घेतलं आणि आत्मा कुठे घेतला आणि काय सादृश्य शोधायला लागला. समजा याच्या ठिकाणी धर्म आहेत, काही दिसत असतील असे, तर आत्मा धर्मी आहे, त्याच्या ठिकाणी एकही धर्म अस्तित्वात नाही. हे ज्याने श्रीगुरूंकडे ऐकलेलं आहे तो आत्म्याचा दृष्टांत, आत्म्याला आकाशाचा दृष्टांत लावूच शकत नाही. म्हणून तिथं म्हटलं की ज्याचा दृढ निश्चय होईल त्या काळी आकाश आणि आत्मा आकाश आणि आत्मा यांचे सादृश्य ज्ञान संभवनीय नाही. नाही म्हणतात. म्हणून सिद्धांत मतानुसार उत्तम सिद्ध सुकरता सिद्धांत अनुकूल उदाहरण मिळत नाही. मिळत नाही, कोणाकरता मिळत नाही. उत्तम आणि कनिष्ठांसाठी मिळतं ना, म्हणजे ते नाही का आपण वैधर्म्याने संशय असला, सद्गुरुनिष्ठा नसते, शास्त्रनिष्ठा नाही, मग त्याच्यात कदाचित त्याला ते तसं भ्रम होऊ शकतो. हा भ्रम झाला तो. हा, म्हणून चांगलं ऐकल्यावर बी भ्रम होतो, हे बी सिद्ध झालं. चांगलं ऐकलं पण निष्ठा नसल्या कारणाने आणि श्रद्धा नसल्या कारणाने त्याला पुन्हा त्याच्यात काय होऊ शकतं, किंवा बुद्धी अधिक तार्किक असल्या कारणाने. म्हणून सिद्धांत मतानुसार उत्तम जिज्ञासू करता सिद्धांत अनुकूल उदाहरण मिळत नाही असेच सिद्धांत म्हटले पाहिजे. अनुकूल उदाहरण मिळत नाही म्हणतात. व याच अभिप्रायाने विचारसागरामध्ये न्यायमतानुसार उपमान उपमितीचे स्वरूप सांगितले आहे. तर याच अभिप्रायाने विचारसागरामध्ये न्यायमतानुसार, आम्ही तिथं न्यायमत का घेतलं, तर न्यायमत आम्हाला चांगलं वाटलं, कारण तिथं खालच्या मंद जिज्ञासू करता मग बंद जिज्ञासूला आधी प्रवेश करून द्यायचा. तर ते गरजेचं वैधर्म्य सांगणं म्हणजे. तर न्यायशास्त्राचं चांगलं वाटलं आम्हाला, किंवा चला काय अडचण नाही, आमचं आम्ही नंतर सांगू, वेदांत्याचं मत आम्ही नंतर सांगू, पण आधी न्यायशास्त्राचं होऊ द्या त्याचं एकदा, म्हणजे मग त्याला हळूहळू प्रवेश होईल. आणि नंतर त्याच्या लक्षात येईल की न्यायशास्त्राने जे सांगितलं की वैधर्म्य ज्ञान जन्य ज्ञान हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते सुद्धा बसतच नाही, सादृश्यही बसत नाही. आणि कारण आत्मा सादृश्य धर्मवानही नाही आणि वैधर्म्य नाही, धर्मच नाही ते ठिकाणी, काय कुठलाच उदाहरण धर्म नाही. म्हणून आहे. पण हे कोणाला उत्तम झाला त्या तोपर्यंत नाही. चला आता पुढचं हेडिंग येत आहे, पूर्वोक्त वेदांत आणि न्यायरीतीवर विलक्षण असे उपमान उपमितीचे लक्षण. हे उद्या पाहू.